अध्यक्ष महाराज, आमच्या मतदारसंघातल्या म्हणजे साकोली तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी बैल घेतलेत उन्हाळ्यामध्ये आणि ते पैदल आपल्या गावाला आणत होते. पोलिसांनी पकडलं. डुगेपार पोलीस स्टेशन येतं तिथं एक, त्यांनी पकडलं. तिथल्या पोलिसांनी पकडल्यानंतर काय झालं अध्यक्ष महाराज, त्यांनी त्याच्या बाजार समितीच्या सगळ्या पावत्या दाखवल्यात आणि पैदल आणत होते. ते गाडीमध्ये नव्हते आणत, गाडीमध्ये नव्हते, पैदल आणत होते. त्या पोलिसांनी त्याला पकडलं. त्यांनी तो गोरक्षण, एक लाखनी तालुक्यातील गराडा म्हणून आहे, नोंद करा त्याची. त्यांनी काय केलं की त्यांना सांगितलं, त्यांनी आपली गाडी आणली आणि ते बैल ते टाकून घेऊन गेले. मग मी SP ला सांगितलं, हे काय चाललं, तुम्ही लुटमार चालू केली काय आणि शेतकऱ्याला लुटताय का? त्यांनी त्या पोलिसांना सांगितलं. ते म्हणले आता आम्ही तर सुकृत करून टाकले, आता कोर्टात जा. आम्ही तालुका कोर्टात गेलो, दिवाणी कोर्टात. दिवाणी कोर्टाने निर्णय दिला की त्यांचे बैल वापस करा. तिथं गेलेत पोलिसांनी ते गेल्यानंतर ते बैलच नाही तिथं. तो म्हटलं हायकोर्टात गेला, तो गोरक्षकवाला हायकोर्टात गेला. ते हायकोर्टात चाललं प्रकरण. पोलिसांना मी म्हणालो, अरे बाबा, त्याची शेतीचा हंगाम चालला, सगळं चाललं, आम्ही काय करणार साहेब आता? म्हणजे मी तुम्हाला सांगतो की कुंपणच शेत खात आहे. तुम्ही म्हणाला सुधीर भाऊ, याला कोणाचाच विरोध नाही, आपण शेतकरी आहोत सगळेजण, पण गोरक्षणाच्या नावाने ज्या काही संस्था, पण हे जे काही आता भामटे असा शब्द वापरेल मी त्यांना, अशा निघाल्याने पोलीस, मी तुम्हाला सांगतो की या पद्धतीने लूट, तुम्हीच म्हणता ना 220 कोटी किती दिलेत, स्पेसिफिक प्रश्न क्या? 222. लूट चालली इथं, तिजोरीची लूट चालली दादा, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे. हा, ओसंडून नाही चालली, पण हे चाललेली आहे. आणि म्हणून माझा आपल्याला स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महाराज, तुम्ही म्हणाला तर ऑडिट करू. काय ऑडिट चाललंय? कोण ऑडिट करतोय? ऑडिट वाल्यांवरच ऑडिट करावं लागेल. या ज्या भागातल्या ज्या संस्था असतील तिथल्या आमदारांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बनवा, म्हणजे लूट नाही होणार. आम्ही पण सगळे त्याला जबाबदार आहोत. गोरक्षण झालंच पाहिजे. मग आपण करणार काय? आणि माननीय मुख्यमंत्री महोदय, आपल्याकडे गृह खातं आहे. मी तुम्हाला हे शेतकऱ्यांशी निगडीत असलेला प्रश्न मांडला. आपण या सगळ्या विषयाची चौकशी करा आणि याची ऑडिट करायची व्यवस्था आमदाराच्या अध्यक्षतेखाली त्या तालुक्यातल्या ज्या असेल ते करणार का? तर आपल्याला ही लूट थांबवता येईल. हा माझा स्पेसिफिक